आता झाली मजा. गर्दी 15 मिनटं झाली. नवरीला बोलवा, नवरीला बोलवा. नवरा नवरीचा पत्ताच नव्हता. तर म्हणून दोघं बसले तिथं नाश्त्याला. कृष्ण सरांच्यातला कोणता फोटोग्राफर जिवंत झालता काय माहिती, की थांबायचं नावच घेत नव्हते. कंटिन्यू पोजवर पोज, पोजवर पोज. आम्हाला प्रशंसर सोबत असलं जरा अजून उर्मी वा वा वा. आता हा हरभऱ्याच्या झाडावर मला चढवलं. वडील किती शांत झालेत. आता मुलगी चालली ते बघू शकतो तुम्ही. काकांचे डोळे सरळ सांगतात लेक चालली, तर कसं वाटत असेल काकांना. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत हॉटेल ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. चाललं तर मग आज जायचं शूटला. जवळ शूट आहे वेडिंग आज. निघत महर्षीनगरला जायचे, चामरे पॅलेसला. मॅडम एकदम मस्त झोपलेलं आहे. तर चल गाडी काढतो आणि निघतो. डायरेक्ट लोकेशनला पोचल्यावर भेटूया. चल लोकेशनला पोचलो आपण. आता इथे शूट आहे आपल्याला आज, जांभरे पॅलेस महर्षीनगर. तर बघूयात आता वरती. आता फोटोग्राफरचा जो आपला मित्र आहे त्याचा तो फोन आला तर लवकर ये, क्लोजअप घ्यायचे तर आपल्याला. आणि नंतर लेआउट पण एमटी जे शॉट घ्यायचे लोकेशनचे. तर बघू आवरले का नाही. वा वा वा, छान छान छान. तर इथं पोचलो आहे. छान असं लोकेशन. कोणाचाच पत्ता नाही आहे इथं अजून तरी. तर घेऊया आपण लेआउट शूट करून. चल कॅमेरा वगैरे केला आहे सेट. आता करून घेऊया लेआउट. जे एमटी हॉल हा ते शूट करून घेऊयात. खाली जर चहा चालू असेल तर चहा पिऊया. चलो. तर काय लेआउट चालू होता आणि मग मनोज दादा आज फोटोला. आणि मनोज दादा म्हटलं काय रे आज व्हिडिओ नाही केला. म्हटलं चालू आहे व्हिडिओ चालू आहे, ब्लॉगिंग चालू आहे, मध्ये आधी चालू आहे. म्हटलं आता बघू. आता वरती जर चहा चालू असेल तर आम्ही तिघं चहा घेणार. वरती कृष्णा कडू सर पण आहेत, खूप मोठे व्हिडिओग्राफर, खूप मोठे फोटोग्राफर आहेत. त्यांनाही तुम्हाला भेट घालून देतो. थांबा जरा, सुप्रसिद्ध आहेत. आता घेऊयात मस्तपैकी चहा. चला तर मग आता लेआउट वगैरे शूट करून झालेलं आहे. आता पोर्टा लाईट वगैरे सेट करून घेऊयात, कारण आधी विधी आहे. इथं विधी होणार आहेत, इथं मग वेडिंग. तर मोजकून सुटसुटीत हॉल आहे, पण गर्दी खूप होणार आहे. कारण 200-400 म्हणल्यावर 500 लोक सहजच येत आहेत. ते करून घेऊयात सेटअप आधी, मग क्लोजअप घेऊयात. कपल तिकडं आपले 2 कार्यकर्ते थांबलेले आहेत. तर आता कपल आलेले आहेत. आम्ही आता केले शूटला स्टार्ट. ते आपले कपल आहेत आजचं. शूटला स्टार्ट केलं. कृष्णाचा चालू आहे. कृष्णाचे फोटो आता मी घेणार आहे व्हिडिओ. तर कृष्ण सरांच्यातला कोणता फोटोग्राफर जिवंत झालता काय माहिती, की थांबायचं नावच घेत नव्हते. कंटिन्यू पोजवर पोज, पोजवर पोज. कपल खूप सुंदर असल्यामुळं हां ते पण आहे. आणि छान पोज झालं. आणि थोडं सजेशन त्यांनी दिले, असे फोटो हवेत आम्हाला. प्रशंसर सोबत असलं जरा अजून उर्मी वा वा वा. आता हा हरभऱ्याच्या झाडावर मला चढवलं. तर चला आता विधी चालू होती. तर आता झाली मजा. गर्दी 15 मिनटं झाली. नवरीला बोलवा, नवरीला बोलवा. नवरा नवरीचा पत्ताच नव्हता. तर मग नंतर काळात दोघं बसले तिथं नाश्त्याला. मग आम्ही पण म्हणतो चला मस्त सांबार एका तर नाही काय कळत नाही. तर नाही का भाऊ सॅम्पल तर मग काय पूर्णपणे टायमिंगवर विधी कंप्लीट झालेला आहे. आता 11:15चा मुहूर्त आहे. आणि आत्ता वाजले 10:30, 11:45 बहुतेक 11. हां आता त्याच्यानंतर लागेल लग्न. टायमिंगवर सर्व व्यवस्थित टायमिंगवरच चालू आहे. काही जास्त धावपळ नाही आहे. ती वगैरे कंप्लीट झाली त्या. दादा कॉफी आहे का रे वरती चालू? कॉफी आहे का? बंद झालं ना. चला जरा वेळ आहे मध्ये आधी. आता चहा पिऊन येऊया तिथे जवळच. हॉलच्या बाहेर जाऊन हॉलच्या डाव्या साईडला चहाची टपरी आहे. तर मस्तपैकी चहा घेऊयात आता एकदम कडक कडक. जाऊ का इथनं उडी मारून गरमागरम चहा पिऊयात. चहा पिला की एकदम तरतरीत घेतो. त्यामुळे चहा झाला पाहिजे मध्ये आधी. योग्य मुहूर्तावर लग्न पार पडलं.
पडलं आणि आता चालू झाले ग्रुप फोटो. कृष्णा सर बसलेत निवांत आणि ग्रुप फोटो चालू होतात. घे बरं आता फोटो. अशा मैत्रिणी असतील तर काही करत नाही. तर मग काय झालं, फॅमिली फोटो जेवण झालं ना आम्ही बसलो निवांत. तर मग कपलचं जेवण चालू आहे, त्याच्यानंतर कपल फोटो आणि मग विदाई. तर बसलो निवांत आम्ही तिघे पण. अपोजिटला कोणच नव्हतं, बोथ साईड शूट होतं, त्यामुळे व्यवस्थित झालं शूट. तर आता आपण आलो आहे फायनल टप्प्यामध्ये, म्हणजे विदाईच्या टप्प्यावर. आता विदाई चालूच आहे, बघू शकता तुम्ही. वडील किती शांत झालेत आत्ता. मुलगी चालली तर बघू शकता तुम्ही, वडील आणि मुलगी. काकांचे डोळे सर सांगतात लेक चालली तर कसं वाटत असेल काकांना. अवघड क्षण असतो हा सर्व. तर आता फायनली झाली विदाई आणि कपल गेलं त्यांच्या घरी. तर आपण करून घेऊयात पॅकअप, म्हणजे आपण पण इथनं निघायला मोकळे. म्हणून अरे तुझं तर सरबत नाही दिला तू, का असं करतो? पानसट सरबत आहे, पानसट सरबत. तर मग काय पोचलो आता घरी आपण. आता करूयात पॅक. जरा आराम करू. कशी उठायला लावलेले तिथं भाऊ काम चालू आहे गाडीचं. चला, रुद्र नाही वाटतं, रुद्र गेलं ट्युशनला. जरा फ्रेश होऊ आणि जरा पडूया, जरा आराम करू. तर मी आत्ता गेलो होतो सलूनला आणि रुद्राला एक काम सांगितलं होतं. आता बघू रुद्राने केलं आहे का. तर रुद्राला मी घर आवरून दिवाबत्ती करायला सांगितलेली होती. तर वा वा वा, खरंच रुद्राने खूप छान घर आवरलं आहे. अरे माझं हुशार बाळ, एक नंबर. खूप छान घर आवरलं आहे रुद्राने. आणि दिवाबत्ती पण केली. महाराजांची आज पूजा कोणी केली बाळा? कोणी केली काय माहिती नाही, पण खूप अशी मस्त केली. महाराज एकदम असे गुबगुबीत दिसत आहेत आज. आजीने किंवा त्याच्या मम्मी, माझ्या आईने किंवा ह्याच्या आईने केलेली दिसते आज पूजा, आहे की नाही? तर चला, तर चहा वगैरे घेऊयात. हा दे ना, भडण वगैरे दे, काय केले बघू तुम्ही, द्या खायला. तर चला, तर मग आता जेवण करून घेऊयात. आणि खूप शिस्तीत असं रुद्राने एकदम चप्पल इथं एकदम शिस्तीत लावल्यात. त्याला एकदा एखादं काम सांगितलं की करतो तो, फक्त त्याला प्रेमाने घ्यावं लागतं. तर जेवण करूयात आणि आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. गुड नाईट, शुभरात्री.